हॅलो नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुम्हाला माझ्या मागे दिसत असेल आज लिटरली 2 तासात एवढा बर्फ जमा झाला आहे आणि विदाउट एनी वॉर्निंग. सो हा ऑलमोस्ट एक विथ दॅट इज 15 सेंटीमीटर्स बर्फ जमा झालेला आहे अचानक, आणि आता परत बर्फ चालू झाला आहे. सो हा 7:30 वाजता अचानक वॉर्निंग आली की देर इज गोइंग टू बी अ स्नो स्टॉर्म, आणि बघायला गेलं तर 10:30च्या आत ही कंडिशन होती. मी बाहेर जाऊन तुम्हाला दाखवेन, कारण का बाहेर का जायचंय मला काहीच आयडिया नव्हती की असा बर्फाचा वादळ येईल. कारण का इथे युजली जर असं स्नो स्टॉर्म किंवा स्नो पडणार असेल तर एक आयडिया देतात ते अराउंड 12 आवर्स आधी तरी आम्हाला मेसेज येतो की तुम्ही असे तयारी करून ठेवा आणि तुमच्या इथे बर्फ पडणार आहे. सो स्लिपरी वॉर्निंग येते आणि पाऊस पडणार असेल, पावसाची तर लिटरली अर्धा तासा आधी पण येते की आता पाऊस वाढेल वगैरे, म्हणजे इथे सगळं नोटिफाय करतात. बट टू माय सरप्राईज अजिबात स्नोची, आम्ही तर 2 वाजता झोपलो काल, सॅटर्डे नाईट होता म्हणून, आणि स्नोची अजिबात तेव्हापर्यंत पण काही वॉर्निंग नव्हती. 7:30ला बघते तर 7:35ला स्नोवाली हे चालू झाली होती. सो आता बाहेर का जायचं आहे, कारण का अशा ह्याच्यात तर अवॉइड केलं पाहिजे, आणि आम्ही युजली करतो. पण आम्हीच नाही, आम्ही सकाळपासून बघतोय की खूप सारे डिलिव्हरी ट्रक्स आणि क्रोगर वगैरे असे आहेत इथे सुपर स्टोअरचे, तर ते डिलिव्हरी द्यायला येत आहेत सोसायटीमध्ये, म्हणजे ज्यांचे ग्रोसरीज वगैरे नाहीत. मी असं का सांगतेय, कारण का हे आउट ऑफ नो वेअर चालू झालंय आणि घरातलं सामान संपलंय. सो आता जावं तर लागणार आहे, कारण का आता ह्याच्याहून डेंजर जर कंडिशन झाली तर देर इज नो वे वी आर रिकव्हरिंग आउट ऑफ इट. तसं 30% लोक बाहेर जात आहेत. आता पण लोकांनी कार क्लीन केले आणि दे आर मुव्हिंग आउट, कारण का अशा कंडिशनमध्ये लवकर अंधार व्हायची शक्यता असते. सो आता आपण घरातलं संपलेलं सामान, विच इज लिटरली कोथिंबीर, टोमॅटो, ऑनियन काहीच नाही आहे. आय हॅड नो आयडिया. युजली ग्रोसरी शॉपिंग आपण संडेसाठी, वीकेंडसाठी ठेवतो, म्हणून मग आता ह्या सिच्युएशनमध्ये मी तुम्हाला दाखवते की आम्ही कसं जाणार आहे बाहेर, कारण का 3-4 लेअर तर काढावे लागतात स्नोचे, आणि आपल्या स्वतःवरती 3-4 लेअर घालावे लागतात कपड्यांचे. सो चला आपण जाऊयात. आता मला हे कम्फर्टेबल आउटफिट सोडून सगळं लेअर अप करायचंय. विशालचं चालू आहे काय सिरीज बघणार, पण आता अंधार व्हायच्या आधी आपल्याला गेलं पाहिजे, ओके नाही? येस. कुठे चला आवरा. चला आवरा, उठा. ओके उठ. अरे उठ उठ उठ. हीटर बंद केलाय, माझा हात थरथर करतोय. चला चला जाऊ. आवर. कसं चाललंय? तो इतकं लाजतो ना, तो खूप लाजतो कॅमेरावरती यायला. जायचं ना? येस. गेला. सो मी तुम्हाला असं दाखवते, आणि आम्हाला ना एक प्रश्न पडलाय की हे एकटं कसं काय सगळीकडे बर्फ आहे. शपथ, सगळीकडे बर्फ, आणि तुम्हाला दिसत पण असेल पडतोय पण अजून बर्फ सगळीकडे, अख्ख्या एरियामध्ये बर्फ आहे, फक्त ह्या टाईलवरती बर्फ नाही आहे. अँड फॉर आर सरप्राईज, म्हणजे बाकीच्यांच्या घरांच्या समोरच्या टाईल्सवरती पण बर्फ आहे, पण इथे अजिबात नाही आहे. तुम्ही बघितलं तर ना, तिथे अजिबात बर्फ नाही आहे त्या एका टाईलवरती, नाहीतर बाकी सगळीकडे बर्फ आहे. आणि हे माझ्या व्हॅलेंटाईन्ससाठी विशालने आणले होते लिलीज. माझा हात थरथर करतो, आय एम सॉरी त्याबद्दल, कारण का मी आत्ताच बर्फात जाऊन आले. तर हे रेड लिलीज आहेत, मी तर पहिल्यांदा बघितले होते. आम्ही गेलो होतो असंच बाहेर, त्याला रेड लिलीज दिसले. सो ही सेड की वाय नॉट. व्हॅलेंटाईन्स डे पण आहे आणि आमची ॲनिव्हर्सरीच आत्ता झाली. लेअर अप मी करते, विशाल करेल, अँड देन विल लीव. हॅलो, तर मी झालेली आहे रेडी. विशाल आता रेडी होतोय, घाईघाईनी का रेडी होतोय, कारण का परत बर्फ पडायला लागला होता आहे, आणि असं नको व्हायला की आम्ही वादळात अडकू. सो मग विचार केला पटपट आवरून जावं.
कारण का आता बर्फ पडायला चालू तर झाला आहे, बट वी आर गोइंग टू नीड 20 मिनिट्स, कारण का आम्हाला कार पण साफ करायची आहे. कार तुम्हाला तिथे दिसेल, ही आहे कार आणि ती पूर्ण बर्फाने लादली गेलेली आहे, भरली आहे. सो ते लेअर क्लीन करायला पण 15-20 मिनिट्स तर लागतातच, कारण का आमच्याकडे ते इन्स्ट्रुमेंट्स नाही आहेत, नवीन असल्यामुळं कसं असणार. बट मग आपलं सुपली असते ना, सुपलीनी पहिल्यांदा त्याच्यावरचं सगळा बर्फाचा लेअर काढतो त्याच्यावरचा, आणि त्याच्यानंतर एक ना ब्रश आणलेला आहे, तर मग ब्रशनी हळूहळू काढतो. सो जास्त वेळ लागतो. इथल्या लोकांना 5-10 मिनटं खूप झाली, त्यांना असं सवय पण झालेली असते. ते आधी हीट करतात, गाडी हिटिंगला चालू ठेवतात आणि मग त्यांचं मी एका आंटींचा ना रेकॉर्ड पण केला आहे, मी टाकेन ह्याच्यानंतर. सो चला आता भरपूर जाऊयात, कारण का माहिती नाही रोड्स पण कसे आहेत, मी तुम्हाला ते पण दाखवते. रोड्स थोडेसे रिस्की होतात. कसं आहे ना, पाऊस पण पडतोय मधूनच आणि मधूनच हे बर्फ पण पडतोय. सो पाऊस पडला ना की रोड स्लिपरी होतो, कारण का ते पावसाचं पाणी असतं आणि पाण्यामुळं बर्फाच्या सोबत पाणी वरतीहून पडलं तर ते प्लेन होतं. आता हा बर्फ एकदम पावडरी असतो. जर तुम्ही बघितलं ना, जोरात वारा आलं तरी असा बर्फ सुटतोय गाड्यांवरचा किंवा झाडाच्या वरचा, असा उडून जाऊ शकतो, एवढा हलका असतो. पण जेव्हा पाणी पडतं त्याच्यावरती तेव्हा ते थोडं रिस्की होतं, स्लिप व्हायला लागतात गाड्या. सो लेट्स नॉट टेस्ट आणि मग जाऊयात. मी काय ग्रोसरी शॉपिंग करते ते तुम्हाला नाही दाखवणार, मे बी दाखवेन पण, कारण का थोडंसं बोर पण होतं ना ते, बट हा एक्सपिरियन्स करू शकाल. आणि हे राहूनच गेलं, मी 3 लेअर घातलेत लिटरली, हे गळ्याला आणि हा ग्रीन. आज मी लिटरली पोपट दिसतीये का, पण माझ्याकडे ह्याच्याहून जाड असं जॅकेट नाही आहे आणि आतून पण मला मान कव्हर करायची होती, कारण का मी खाली तर 3 पॅन्ट घालू शकली आहे, वरती मी बॉडी वॉर्मर नाही घातला आहे. सो मग मानेला थोडंसं प्रोटेक्शन. निघायचं? येस. ओके. सो आता आपण निघालेलो आहोत. आत्ताच जस्ट थोडंसं ऊन आलं आहे. आय डोंट नो तुम्हाला माझा ऐकू येत आहे की नाही आवाज, मी जोरात ओरडून बोलेन. हे बघा, मी म्हणलं ना असं बर्फ उडतो वारा आलं की. हळू येऊ, खूप स्लिपरी आहे, खूप घसरताय का नाही. मी तुम्हाला आता लांबचं दाखवते सगळं. विशालच्याच पायावरती पाय देऊन जाणार आहे, छोट्या बेबीचे पाय आहेत हे. कोणीतरी छोटा आलं होतं बाहेर. हे बघा जस्ट ऊन आलंय थोडंसं. ओके, सो लेट्स गो ना. ही पावडर आहे त्यामुळे ह्याचं काही टेन्शन नसतं, बट रिअल टेन्शन हेच आहे. बघा आता पाऊस पडून गेलाय, हे आता असं झालंय, हे असं कडक होतं बर्फ, मग ह्याच्यावरनं खूप डेंजर सटकतं. हे बघा हा कडक होतो. आता काही ठिकाणी तुम्हाला आवाज येत असेल माझ्या पायांचा, तर ते कडक झाल्यामुळे. आणि मी माझ्या हातांना ग्लोव्ज नाही घातलेत रेकॉर्डिंग करण्याच्या नादात. आता ही क्लीन करायची अख्खी चालू केली आहे. ओके, हे बघा इथे बर्फ झालाय. अय्यो, अरे हे सटकतंय. हे असे लेयर्स दिसतात नाही, रिपल. मिळालं? अरे मला चुकली तरी दे. विशालच्या चष्म्याला फॉग येतोय. ओके, आता आपण बरोबर ऍटलीस्ट समोरचं क्लीन करूयात. फक्त हा गाडी आतून हीट करायला चालू केली आहे, पण बघा एवढा लेअर आहे हा. केवढ्या जोरात वारा आहे हे ना. लिटरली असंच वारं असतं आणि हे लिटरली 30-40 किलोमीटर पर माईल म्हणजे बघा हे किती बर्फ आहे. ह्याच्यावरचं येत नाही आहे. हे हीटेड मिरर्स आहेत त्यामुळे ह्यांचं काही टेन्शन नाही आहे. ते आपलं
मेल्ट होतं. त्याच्या आजूबाजूचं काढूयात. हे बघा किती बर्फ आहे. हा केवढा आहे दिसला. आणि बर्फ आय गेस ह्याच डिरेक्शननी पडलाय. हे भरभर क्लीन करावं लागेल. हीट झाल्यावर पाणी होतं आणि मग त्याचा बर्फाची स्लेट होते, स्नोची. ओ माय गॉड. उडतंय सगळं, डोळ्यात गेलं. मेल्ट होतंय तो. समोरचं क्लीन करणं जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण का ते विंडशील्ड वरती येतं. याच्याने स्क्रॅचेस पडायचे. हा खूप चान्सेस असतात. आता ह्याच्यासाठी ते टूल ह्यांचं मला आणलं पाहिजे. विशाल मागचं करतोय आणि मी ग्लोव्ज घातले, कारण का इम्पॉसिबल आहे एवढं बेअर करणं. हे बघा केवढा हा बर्फ. हा अनटच्ड आहे, त्यामुळं ह्याची ॲक्च्युअल लेंथ कळेल. आणि आय गेस ना बर्फाची डायरेक्शन हीच होती. असा पडलाय जास्त. मागच्या साईडला एवढा बर्फ नाही आहे, जसं असं समोरून जास्त आहे. है ना, समोरून पडलाय असा ह्या डायरेक्शनने बर्फ. मी वरवरचं क्लिनिंग करते, विशाल डीपवालं क्लिनिंग करतो, कारण का हे भरभर काढतं आणि ते छोटंसं अवजार आहे. हां, ते स्क्रॅच नाही लागू देत. खूप भयानक बर्फ आहे. म्हणजे तरी आम्हाला काही नाही आहे, जे कॅनडा वगैरेला राहतात त्यांना तर हा बर्फ नॉर्मल झाला असेल. नाही थांब, मी करते. ओके हां हां, हे घे. ओके, हे एक टास्कच झालंय बाबा. कधी उन्हाळा येतो असं झालंय मला तर. विंडशील्ड रे, आता विंडशील्ड वायपर्स काय होतील. नाही, हीट चालू केली आहे ना, मग त्यांचा बर्फ अडकून बसेल की. बघ किती ओलं झालं ते, हीट चालू आहे ना म्हणून. हा, नाहीतर आपलं निघलंच नसतं. हा, थोडस इझी झालं. त्यांची ट्रिक असती ना ही. आता मी मगाशी दुपारी बघत होते, त्या आंटींनी पण चालू केलं होतं. ठीक आहे, नाही हा काढावा लागणार आहे. हा उडून येतो आपल्या तोंडावर. नाही निघत. तू बघ दुसऱ्यांच्या गाड्या. हा, ते गाडी चालताना होऊन जात. थांब हे. अरे थोडंसंच राहिलंय दादा, काय ना कशाला रिस्क घ्यायची. एक तर रोड दिसणार नाहीये. एक रील आला होता, कोलंबस वाल्यांनी टाकलं होतं की रोड कुठे आहे, कळतच नाहीये रोड कुठे आहे. लकीली डब्लिन मध्ये तसं क्लीन करणारे खूप आहेत. रोड खूप नियमाने क्लीन करतात ते स्वतःहून, आणि असं कोणाला कॉल नाही करावं लागत. झालं चला. आता डिक्की मध्ये ठेवायचं हे. तुझ्या हँडलचं काढून घे, नाही तर घरात जाईल. घरात म्हणजे दारात म्हणजे कार मध्ये. एक सेकंड. हे बघा, हिटेड म्हणलं ना, मिरर हिटेड आहेत, तर ते पाणी त्याचं वितळतं. हे बघ केवढे. हे नाही काढायचं. ओके, ह्याची सवय पडेपर्यंत थोडंसं अवघडच आहे. काय काढायचं काय नाही काढायचं, राहू द्यायचं. आता बर्फाचे बूट, आता शूज तसेच आहेत आले बर्फाचे. एक शूज माझा तसाच हात आला. दमले बाई, कमी कर ना थोडस. वाऱ्याचा आवाज.
अय्यो, आता बॅटरीवरती गेलं ते सगळं. बॅटरीवरतीच असतं म्हणजे लोड रे सगळा. ठीक आहे, चला आता रोड दाखवूयात. आता माझे शूज तर पूर्ण बर्फाने माखलेले आहेत, चिखलाने कसं माखतात तसं. बट आपण बॅग आज खाली ठेवूयात कारण का मला दाखवायचंय सगळं. काय झालं? तो आपला नेबर तर शॉर्ट्स मध्ये होता बाहेर. त्यांना ते असतं ना, सवय पण झालेली असेल किंवा मग कशाला बाहेर म्हणजे कार मधून गेलता तो कुठेतरी. हा इथं ना इथं ते कन्फ्युजन खूप होतं. आता आपण बाहेर एवढं लेअरिंग करून जातो. मी लिटरली 3 पॅन्ट घातले, 3 शर्ट, त्याच्यावरती हे 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 हे. बट आतमध्ये गेलो ना, त्यांनी टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं 70, 69 असं काहीतरी. मग असं होतं की हे लेअरचं काय करायचं ह्या लेअर्सचं. सो इट्स ओनली मॅटर ऑफ टाईम आणि मॅटर ऑफ ट्रॅव्हलिंग असं है ना. नंतर आतमध्ये सगळं गरम होतं. चला आता मला बघणं खूप झालं, आपण रोड पाहूयात. मी तुम्हाला सगळं थोडं थोडंसं दाखवते. तसं लांब नाही आहे जिथे आपण चाललोय वॉलमार्टला, त्यामुळं इतकं असं काही नसणार आहे. फक्त आय फील लाईक की आमचे सगळे पॉइंट्स जे आहेत साईडला असतात ते सगळे फ्रीज झाले असतील. आई शपथ, हे वेडे आहेत का डक्स? हे डक्स बघा, ओ माय गॉड, हे येऊन इथं पाण्यामध्ये खेळतायत. पागल हो गए डक्स. चलो, सो बघा रोड जसं बॅरली दिसत आहेत, येल्लो लाईन व्हाईट लाईन असं काही नाही दिसत आहे. आई शपथ, आज म्हणजे रोड क्लीनर झाले नाही आहेत. आणि हे खरं आहे, कोलंबस वाल्यांनी टाकलं होतं की रोड्स दिसत नाही आहेत, पण युजली डब्लिनमध्ये असं असतं की रोड क्लीनर्स येतात आणि हा सगळा बर्फ बाजूला करून जातात. बट आज ते खरं वाटत नाही आहे, सत्य परिस्थिती वेगळी आहे. हे बघा, तू फोकस केलंय ना? केलंय का? मग आपल्या इथंच केलं ना तो वाटतं फक्त. नाही केलंय साईडला, सगळीकडे केलंय. मग तिथं कसं काय एवढं हे सगळं भरलं होतं? ते परत आलं असेल. हा, तसं पडतोच आहे बर्फ जास्त. घरांचे सगळे टॉप्स बर्फ झालेले आहेत व्हाईट. हे बघ किती गिचमिड काला झालाय हा. ह्याच्यावरनच गाड्या सटकतात. हे बघ, सटकती आपली गाडी नाही ना. पण तुम्हाला असं फील होत आहे टायर बर्फ असं साईडला सरकवताना, तुला फील होत आहे? थोडं तर होतच. बघ ना, हे सगळं क्लिअर आहे, केलंय त्यांनी. क्लिअर केलंय की नक्की. साईडने सगळा बर्फच बर्फ. असं वाटतंय व्हाईटलँड मध्ये, आईसलँड मध्ये राहतोय. सगळ्या झाडांवरती बर्फांचे थर आहेत. आणि मला हे नाही कळत, दिस इज व्हेरी फॅसिनेटिंग फॉर मी की झाडांच्या वरती असं लिटरली बर्फ अडकतो. मी तसं मनाली, शिमला आणि सिक्कीम, गँगटॉक याच ठिकाणी गेली आहे जिथे मी बर्फ पाहिलाय. बट आय हॅव नेव्हर सीन किंवा मे बी मी ऑब्झर्व नसेल केलं की असा अडकलेला बर्फ झाडांवरती. काही झाडांवरती बघा, आता तुम्हाला व्हाईट लाइनिंग दिसेल, तर अडकलेला आहे बर्फ त्याच्यावरती. स्ट्रेट आहे. राईट आहे, स्ट्रेट आहे. हे बघ, हे कसं कळेल? इथं काय क्लीन केलेलं आहे? कुछ भी बोल रहे हो तुम? आतमधले नाही केलं त्यांनी क्लीन, मेन वाले केलेत. दिसतंय ना, पार्शलिटी चालू आहे इथे रोड क्लिनिंग मध्ये. पण इथे पार्किंग लॉट क्लीन करतात ना, तेव्हा असे बर्फ रचतात, बर्फाचे डोंगर रचतात वरवर. तुम्हाला हे छोटे छोटे दिसत असतील ना, ऍक्च्युली हे खूप मोठे आहेत कारण का इथला पार्किंग लॉट खूप मोठा आहे एरिया. मग त्याचा सगळा बर्फ साईडला करून ते असे हे करतात, बर्फाचे डोंगर क्रिएट करतात. सो आता आपण आलेलो आहोत वॉलमार्टला.